जागेवरती उभा राहून आपण आपल्या रविवारच्या सभेला सुरुवात करणार आहोत. कारण आपण प्रत्येक जण त्याच्या नावाला धन्यवाद देऊया. त्या सकाळच्या समयामध्ये त्याने आपल्याला आजचा दिवस दाखवलेला आहे आणि या सकाळच्या समयामध्ये त्याने आपल्याला संधी दिलेली आहे त्याच्या सान्निध्यामध्ये एकत्रित येण्याची. तर का नाही अशा देवाला आपण धन्यवाद देऊ. त्यांनी आत्म्याने व खरेपणाने आज त्याला स्तुती स्तवन आपण देऊयात. प्रभू आम्ही तुला धन्यवाद देतो, तुला स्तुती करतो, तुला उंच करतो प्रभा. तुझं वचन सांगतं मी माझ्यासाठी निर्माण केले लोक माझं स्तुती स्तवन करतील प्रभा. आणि आम्हाला प्रत्येकाला स्तुती स्तवन करण्यासाठी तू सहाय्य आणि कृपा कर प्रभू. प्रत्येकाला तुझ्या हातात देतो प्रभा. आजची वर्षिप आम्ही आशीर्वादित बोलतो प्रभा. इथून पुढची वेळ तुझ्या हातात देत ही प्रार्थना नासरत करी येशूच्या नावात केली म्हणून होय. आमेन आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तर किती जण तयार आहेत नाचून गाऊन देवाचं स्तुती स्तवन करण्यासाठी? आमेन. देवाचं वचन सांगतं मी माझ्यासाठी निर्माण केलं माझं स्तुती स्तवन करते. कारण आपण प्रत्येक जण नाचून गाऊन आपल्या जागेवरती हालून आणि विशेष करून आत्म्याने व खरेपणाने त्या देवाला आपण स्तुती स्तवन देऊयात.
प्रशंसा हो, तेरी हर पल महिमा हो, तेरी स्तुति प्रशंसा हो, तेरी हर पल महिमा हो। तू अवर्णित है, तू सुंदर है, मेरा पहला पहला प्यार है। तू अवर्णित है, तू सुंदर है, मेरा पहला पहला प्यार है। तेरी स्तुति प्रशंसा हो, तेरी हर पल महिमा हो, तेरी स्तुति प्रशंसा हो, तेरी हर पल महिमा हो। मेरी निराशा हो, मेरी आशा बना तू, मेरी खामोशियों को समझा तूने प्रभु। क्यों ना सब मिलकर गाए। मेरी निराशाओं में, हाँ मेरी आशा बना तू, मेरी खामोशियों को समझा तूने प्रभु। तू अवर्णित है, तू सुंदर है, मेरा पहला पहला प्यार है। तू अवर्णित है, तू सुंदर है, मेरा पहला पहला प्यार है। तेरी स्तुति प्रशंसा हो, तेरी हर पल महिमा हो, तेरी स्तुति प्रशंसा हो, तेरी हर पल महिमा हो। दिल की गहराइयों में बसा तू ही प्रभु। दिल की गहराइयों में बसता तू ही प्रभु। तेरी इच्छाओं को मैं पूरा करता चलूं। क्यों ना गाए। दिल की गहराइयों में बसता तू ही प्रभु। तेरी इच्छाओं को मैं पूरा करता चलूं। तू अवर्णित है, तू सुंदर है, मेरा पहला पहला प्यार है। तू अवर्णित है, तू सुंदर है, मेरा पहला पहला प्यार है। तेरी स्तुति प्रशंसा हो, तेरी हर पल महिमा हो, तेरी स्तुति प्रशंसा हो, तेरी हर पल महिमा हो। तू अवर्णित है, तू सुंदर है, मेरा पहला पहला प्यार है। तू अवर्णित है, तू सुंदर है, मेरा पहला पहला प्यार है। तेरी स्तुति प्रशंसा हो, तेरी हर पल महिमा हो, तेरी स्तुति प्रशंसा हो, तेरी हर पल महिमा हो, तेरी हर पल महिमा हो, तेरी हर पल महिमा हो। यहोवा का मैं दर्शन पाऊं, जो है सर्व सामर्थी प्रभु। क्यों ना गाए। यहोवा का मैं दर्शन पाऊं, जो है सर्व सामर्थी प्रभु। करूं मैं सजदा और इबादत पूरे दिल से यीशु तेरे हुजूर। करूं मैं सजदा और इबादत पूरे दिल से यीशु तेरे हुजूर। यहोवा का मैं दर्शन पाऊं, जो है सर्व सामर्थी प्रभु। यहोवा का मैं दर्शन पाऊं।
सजदा और इबादत पूरे दिल से यीशु तेरे हुजूर करूं मैं सजदा और इबादत पूरे दिल से यीशु तेरे हुजूर यहोवा का मैं दर्शन पाऊं जो है सर्व सामर्थी प्रभु यहोवा का मैं दर्शन पाऊं मेरे पापों के खातिर कुर्बान हुए यीशु जीवन जो पाया मैंने हे बदले में क्या दे सकूं मेरे पापों के खातिर कुर्बान हुए यीशु जीवन जो पाया मैंने बदले में क्या दे सकूं Come on sing करूं मैं सजदा और इबादत पूरे दिल से यीशु तेरे हुजूर करूं मैं सजदा और इबादत पूरे दिल से यीशु तेरे हुजूर यहोवा का मैं दर्शन पाऊं जो है सर्व सामर्थी प्रभु यहोवा का मैं दर्शन पाऊं तेरी आत्मा और सच्चाई से भर दे यीशु तू मुझे तेरी आत्मा और सच्चाई से भर दे यीशु तू मुझे मार्ग सत्य जीवन है तू होता मैं हवाले तेरे तेरी आत्मा और सच्चाई से भर दे यीशु तू मुझे मार्ग सत्य जीवन है तू होता मैं हवाले तेरे करूं मैं सजदा और इबादत पूरे दिल से यीशु तेरे हुजूर करूं मैं सजदा और इबादत पूरे दिल से यीशु तेरे हुजूर यहोवा का मैं दर्शन पाऊं जो है सर्व सामर्थी प्रभु यहोवा का मैं दर्शन पाऊं तेरी स्तुति करते हैं परमेश्वर वी वर्शिप यू जीसस थैंक यू लॉर्ड थैंक यू जीसस तेरी आराधना करते हैं लॉर्ड वी वर्शिप यू लॉर्ड धन्यवाद यीशु थैंक यू लॉर्ड Praise the Lord. आवाज नाही ते झोप आली का तुम्हाला मोठ्याने बोलू शकता का प्रेज द लॉर्ड हालेलुया तर किती जण तुम्हाला वाटतं की तुम्ही देवाची स्तुती आराधना करत आहात आत्म्याने व खरेपणाने आमेन प्रेज द लॉर्ड सगळेच आत्म्याने व खरेपणाने त्याची स्तुती आराधना करत आहे पण आपल्याला आपल्या नाचण्याद्वारे देखील देवाला स्तुती स्तवन द्यायचं आहे प्रेज द लॉर्ड कारण की तो असा परमेश्वर आहे ज्याच्या नावामध्ये आंधळे पाहतात ज्याच्या नावामध्ये बहिरे ऐकतात ज्याच्या नावामध्ये मुखे बोलू लागतात प्रेज द लॉर्ड आपला देव काय साधा सुद्धा देव नाहीये तर आपला देव कसा आहे जिवंत परमेश्वर आणि देवाचे वचन काय सांगतं अहो पृथ्वीवरील सर्व लोक हो तुम्ही त्याच्या नावाचा काय करा जय जयकार करा किती जणांना हे गाणं माहिती जय बोलो जय जयकार कसं करतो आपण तसेच सेम ऍक्शन द्वारे आपल्याला देवाला स्तुती स्तवन द्यायचं आहे कारण की जे देवाने आपले शरीर निर्माण केलेलं आहे जे हात पाय डोळे निर्माण केलेले आहे ते केवळ आणि केवळ त्याची स्तुती आराधना करण्यासाठी केलेलं आहे प्रेज द लॉर्ड सगळ्यांना आपण प्रत्येक जण आपल्या हाताचा उपयोग करूयात आपल्या मुखाचा उपयोग करूयात आणि त्या जिवंत देवाला आपण स्तुती स्तवन देऊयात
जय बोलो यीशु मसीहा की जय सब मिलकर करेंगे जय बोलो यीशु मसीहा की जय one more time जय बोलो यीशु मसीहा की जय बोलो यीशु मसीहा की जय बोलो अंधों को आँख दिया यीशु ने अंधों को आँख दिया यीशु ने अरे लंगड़ों को चला दिया यीशु ने लंगड़ों को चला दिया यीशु ने अंधों को आँख दिया यीशु ने अंधों को आँख दिया यीशु ने अरे लंगड़ों को चला दिया यीशु ने लंगड़ों को चला दिया यीशु ने अरे जय बोलो यीशु मसीहा की जय बोलो सब मिलकर जय बोलो यीशु मसीहा की जय बोलो ला 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 लाजरस को सुला दिया यीशु ने लाजरस को सुला दिया यीशु ने अरे जक्कई को बचा लिया यीशु ने जक्कई को बचा लिया यीशु ने अरे लाजरस को सुला दिया यीशु ने लाजरस को सुला दिया यीशु ने अरे जक्कई को बचा लिया यीशु ने जक्कई को बचा लिया यीशु ने अरे जय बोलो यीशु मसीहा की जय बोलो यीशु मसीहा की जय बोलो ला 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 अरे पापों से छुड़ा लिया यीशु ने पापों से छुड़ा लिया यीशु ने अरे हम सबको बचा लिया यीशु ने हम सबको बचा लिया यीशु ने अरे पापों से छुड़ा लिया यीशु ने पापों से छुड़ा लिया यीशु ने अरे हम सबको बचा लिया यीशु ने हम सबको बचा लिया यीशु ने अरे जय बोलो यीशु मसीहा की जय बोलो यीशु मसीहा की जय बोलो अरे यीशु मसीहा की जय बोलो यीशु मसीहा की जय बोलो अरे राजाओं के राजा की जय बोलो राजाओं के राजा की जय बोलो अरे प्रभु के प्रभु की जय बोलो प्रभु के प्रभु की जय बोलो अरे जय बोलो यीशु मसीहा की जय बोलो Come on church जय बोलो यीशु मसीहा की जय बोलो यीशु का दरबार है मोहे प्यारा लगत है एक्शन कर सकते हैं क्या यीशु का दरबार है मोहे प्यारा लगत है आपकी आवाज यीशु का दरबार रे मोहे प्यारा लगत है अभी कैसे करना है प्यारा लगत है दुलारा लगत है प्यारा लगत है दुलारा लगत है प्यारा लगत है दुलारा लगत है प्यारा लगत है दुलारा क्या कहेंगे यीशु का दरबार रे मोहे प्यारा लगत है यीशु का दरबार रे मोहे प्यारा लगत है तालियों का आवाज
अपने साइड वालों से पूछो, अरे यीशु के दरबार में कौन कौन आए, यीशु के दरबार में कौन कौन आए, यीशु के दरबार में कौन कौन आए, यीशु के दरबार में कौन कौन पूछो पूछो, आए, यीशु के दरबार में कौन कौन आए, यीशु के दरबार में कौन कौन आए। अरे बच्चे बूढ़े और जवान रे वो है प्यारा लगता है, बच्चे बूढ़े और जवान रे वो है प्यारा लगता है। हर यीशु का दरबार रे वो है प्यारा लगता है। यीशु का दरबार रे वो है प्यारा लगता है, अरे प्यारा लगता है, प्यारा लगता है, दुलारा 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 लगता है। अरे यीशु का दरबार रे मोहे प्यारा लगता है, यीशु का दरबार रे मोहे प्यारा लगता है। साइड वालों से फिर एक बार पूछेंगे, यीशु के दरबार में कौन कौन आए, यीशु के दरबार पूछो, में पूछो। कौन कौन अरे आए, यीशु के दरबार में कौन कौन आए, यीशु के दरबार में कौन कौन आए, अरे यीशु के दरबार में कौन कौन आए, यीशु के दरबार में कौन कौन आए। हिंदू मुस्लिम और सिख रे वो है प्यारा लगता है, हिंदू मुस्लिम और सिख रे वो है प्यारा लगता है, अरे यीशु का दरबार रे वो है प्यारा लगता है, यीशु का दरबार रे मोहे प्यारा लगता है, अरे प्यारा लगता है। आपकी आवाज आ रही नहीं है, प्यारा लगता है, दुलारा लगता है, प्यारा लगता है, दुलारा लगता है, प्यारा लगता है, दुलारा लगता है। यीशु का दरबार रे मोहे प्यारा लगता है, यीशु का दरबार रे मोहे प्यारा लगता है। यीशु है कैसा पुकार भैया, यीशु है कैसा पुकार, एक्शन, अरे यीशु है कैसा पुकार भैया, यीशु है कैसा पुकार, फिर एक बार, यीशु है कैसा पुकार पुकार भैया, यीशु है कैसा पुकार, यीशु है कैसा पुकार भैया, यीशु है कैसा पुकार। काला बनाया, आपकी आवाज नहीं आ रही, जे काळे लोक आहेत ते स्वतःलाच करा, जे गोरे आहेत ते स्वतःलाच करा, ठीक आहे. काला बनाया, गोरा बनाया, काला बनाया, गोरा बनाया, काला बनाया, काला बनाया, गोरा बनाया, अरे जैसे बनाया, अच्छा बनाया, जैसे बनाया, अच्छा बनाया। तो बोलो यीशु है कैसा कुमार भैया, यीशु है कैसा कुमार, अरे यीशु है कैसा कुमार भैया, यीशु है कैसा कुमार। मोटा बनाया, पतला बनाया, मोटा बनाया, पतला बनाया, अरे मोटा बनाया, पतला बनाया, मोटा बनाया, पतला बनाया, अरे जैसे बनाया, अच्छा बनाया, जैसे बनाया, अच्छा तो बनाया। बोलो यीशु है कैसा कुमार भैया, यीशु है कैसा कुमार, यीशु है कैसा कुमार भैया, यीशु है कैसा कुमार। अरे लंबा बनाया, छोटा बनाया, लंबा बनाया, छोटा बनाया, अरे लंबा बनाया, छोटा बनाया, लंबा बनाया, छोटा बनाया, जैसे बनाया, अच्छा बनाया, जैसे बनाया, अच्छा बनाया, तो बोलो यीशु है कैसा कुमार भैया, यीशु है कैसा कुमार, यीशु है कैसा कुमार भैया, यीशु है कैसा कुमार। बोलो यीशु है कैसा कुमार भैया, यीशु है कैसा कुमार, अरे यीशु
यीशु है कैसा कुमार भैया, यीशु है कैसा कुमार। येस खुदावन, तू चांगला कुंभार आहेस प्रभू, तुझ्या नावाची स्तुती करतो प्रभू, तुझ्या नावाला धन्यवाद देतो प्रभा। आशिक को अपने यार की सूरत पे नाज है, लोगों को अपनी दौलत शोहरत पे नाज है। वो और लोग हैं जिनको हुकूमत पे नाज है, हमको तो अपनी साके निस्बत पे नाज है। करम का समंदर है मेरे मसीह, तू करम का समंदर है, तू करम का समंदर है मेरे मसीह, तू करम का समंदर है मेरे मसीह, तू करम का समंदर है, तू करम का समंदर है। मैं क्या तक इस मकाम पे पहुंचा दिया मुझे, मैं क्या तक इस मकाम पे पहुंचा दिया मुझे, क्या तक इस मकाम पे पहुंचा दिया मुझे, छोटी भी छोटी पड़ गई इतना दिया मुझे, छोटी भी छोटी पड़ गई इतना दिया मुझे। तू करम का समंदर है मेरे मसीह, तू करम का समंदर है मेरे मसीह, तू करम का समंदर है मेरे मसीह, तू करम का समंदर है मेरे मसीह। क्या मांगना है मांग ले इस दर से समाना, क्या मांगना है मांग ले इस दर से जमाना, क्या मांगना है मांग ले इस दर से समाना, क्या मांगना है मांग ले इस दर से जमाना। बसता है तू अलम में मसीहा का खजाना, बसता है तू अलम में मसीहा का खजाना। तू करम का समंदर है मेरे मसीह, तू करम का समंदर है मेरे मसीह, तू करम का समंदर है मेरे मसीह, तू करम का समंदर है मेरे मसीह। आनंद से उसकी आराधना करेंगे, उसके नाम को ऊंचा उठाएंगे। मेरी आंखों ने देखा है ऐसा क्षण, मेरी आंखों ने देखा है ऐसा क्षण, मेरी आंखों ने देखा है ऐसा क्षण, मेरी आंखों ने देखा है ऐसा क्षण। अब किसी भी सनम की जरूरत नहीं, अब किसी भी सनम की जरूरत नहीं, मेरे ईसा ने ऐसा करम कर दिया, मेरे ईसा ने ऐसा करम कर दिया। अब किसी भी करम की जरूरत नहीं, अब किसी भी करम की जरूरत नहीं, तू करम का समंदर है मेरे मसीह, तू करम का समंदर है मेरे मसीह, तू करम का समंदर है मेरे मसीह, तू करम का समंदर है मेरे मसीह। याद जब हम तुझे दिल से जिस दम करे, याद जब हम तुझे दिल से जिस दम करे, तुझको पाए मददगार बनकर मसीह, तुझको पाए मददगार बनकर मसीह। रोशनी तेरी रहमत की मुझ पर है जब, रोशनी तेरी रहमत की मुझ पर है जब, मुश्किलें सारी पल में आसान है, मुश्किलें सारी पल में आसान तू है। करम का समंदर है मेरे मसीह, तू करम का समंदर है मेरे मसीह, तू करम का समंदर है मेरे मसीह, तू करम का समंदर है मेरे मसीह। राह में जब कभी डगमगाए कदम, राह में जब कभी डगमगाए कदम, आया बनकर तू रहबर है रहबर मेरा, आया बनकर तू रहबर है रहबर
को मुश्किल कुशा, डर नहीं तेरे बंदों को मुश्किल कुशा, सामने कर मेरे कोई तूफान है, सामने और मेरे कोई तूफान है। तू करम का समंदर है मेरे मसीह, तू करम का समंदर है, मेरे मसीह, तू करम का समंदर है, मेरे मसीह, तू करम का समंदर है। कि मेरी आंखों ने देखा है ऐसा सनम, मेरी सभी आंखों कर ने देखा है ऐसा सनम, कि मेरी आंखों ने देखा है ऐसा सनम, मेरी आंखों ने देखा है ऐसा सनम। अब किसी भी सनम की जरूरत नहीं, मेरे ईसा ने ऐसा करम कर दिया, मेरे ईसा ने ऐसा करम कर दिया। अब किसी भी सनम की जरूरत नहीं, अब किसी भी करम की जरूरत हाँ नहीं। तू करम का समंदर है मेरे मसीह, तू करम का समंदर है मेरे मसीह, तू करम का समंदर है मेरे मसीह, तू करम, टाळ्यांचा आवाज येऊ द्या, तू करम का समंदर है मेरे मसीह, तू करम का समंदर है, 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 मेरे मसीह, तू करम का समंदर है। रोम रोम मेरे नस नस दे विच मसीहा प्यार महीदा, मैनू मिल गया सजन प्यारा, कुछ ना और चाहिदा, कुछ ना और चाहिदा। सोना करदा है बाप मैनू मेरी खता, वो रजाओ का रजा मेरा बादशाह, हाँ वो रजाओ का रजा मेरा बादशाह, मेरा माही, क्यों ना सब मिलकर गाएंगे, मेरा माही मेरा रब मेरा जिंदा खुदा, मेरा माही मेरा रब मेरा जिंदा खुदा। अपने प्रेम पिया दी तू हो गई हाँ दीवानी, हो गई हाँ दीवानी, उस दिन मैं लाख दी ए सारी जिंदगानी, ए सारी जिंदगानी, अब नहीं है गवारा होना उससे जुदा, वो राजाओं का राजा मेरा बादशाह, वो राजाओं का राजा मेरा बादशाह, मेरा माही मेरा रब मेरा जिंदा खुदा, मेरा माही मेरा रब मेरा जिंदा खुदा, वो राजाओं का राजा मेरा बादशाह, वो राजाओं का राजा मेरा बादशाह, मेरा माही, क्यों ना सब मिलकर गाएंगे, मेरा माही मेरा रब मेरा जिंदा खुदा, मेरा माही मेरा रब मेरा जिंदा खुदा। मैं बिच मेरा जो कुछ भी है सब कुछ होया उसदा, सब कुछ हो या उसदा, जिधर देखा चार सवेरे होयो मैनू उसदा, होयो मैनू उसदा, वो है महरम के जीने का आसरा, वो राजाओं का राजा मेरा बादशाह, वो राजाओं का राजा मेरा बादशाह, मेरा माही मेरा माही मेरा रब मेरा जिंदा खुदा, मेरा माही मेरा रब मेरा जिंदा खुदा, मेरा माही मेरा रब मेरा जिंदा खुदा, वो राजाओं का राजा मेरा बादशाह, वो राजाओं का राजा मेरा बादशाह, मेरा माही मेरा रब मेरा जिंदा खुदा, मेरा माही मेरा रब मेरा जिंदा खुदा, मेरा रब मेरा जिंदा खुदा, मेरा माही मेरा रब मेरा जिंदा
रब मेरा जिंदा खुदा। यस खुदावन तू जिंदा खुदा है लॉर्ड, तेरी आराधना करते हैं खुदावन, तेरे नाम को ऊंचा उठाते हैं प्रभु। यावेळेस कारण आपण प्रत्येक जण आपले नेत्र बंद करून आपण त्या देवाच्या सानिध्यात जाणार आहोत. कारण आपण स्वतःला विसरून आपलं लक्ष त्या जिवंत देवाकडे आपण लावणार आहोत. मेरी जिंदगी में मसीह, मेरी जिंदगी में मसीह, बस तुझे प्रथम स्थान दूंगा। मेरी जिंदगी में मसीह, मेरी जिंदगी में मसीह, बस तुझे प्रथम स्थान दूंगा। यस लॉर्ड, हमारी जिंदगी में हम सिर्फ तुझे प्रथम स्थान देते हैं खुदावन, तेरे नाम को ऊंचा उठाते हैं खुदावन। काली रातों में भी तू मेरे साथ था, यीशु टूटे दिल का सहारा बन गया। हर सकल मिटा के तूने मेरे मुझे फिर से आसान कर दिया। तू मेरा रास्ता, कैसे मैं करूं शुक्र अदा। ऐसा खुदा है कहाँ जो मेरे दिल की सुने, खुद बढ़ के भी जिंदगी दे दे मुझे तोहफे में। जब मैं गिरा था तूने उठाकर बाहों में अपने ले लिया। जब मैं अकेला सा पड़ा था बन के साथी
ऐसा खुदा है कहाँ जो मेरे दिल की सुन है खुद मर के भी जिंदगी दे दे मुझे तोहफे में ऐसा खुदा है कहाँ जो मेरे दिल की सुन खुद मर के भी जिंदगी दे दे मुझे तोहफे में ऐसा खुदा है कहाँ जो मेरे दिल की सुने खुद मर के भी जिंदगी दे दे मुझे तोहफे तेरी आराधना हो रमांदे सेरी ना 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 मांदे We worship you, Jesus. Ushakadera bashani Ushakadera bala Ushakadera bala kadesh Na 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 ma Shakeri na 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 mande Ushakadera Shakeri na na ba Ura basani na ma Ura Riba ba ba teri na na ma seri na 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 Ura na basani La mande riba ba ba teri na na ma seri na 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 ma Ori ba 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 teri na 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 mande Shakeri ba seri ando Ramande teri na 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 mande Shakeri ba seri na mande riba ba 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 Ori na mande riba ba seri na 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 mande Ramande riba ba 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 Yes, Lord. तुझ्या उपस्थितीबद्दल प्रभू आम्ही तुला धन्यवाद देतो लॉर्ड. या सकाळच्या समयामध्ये प्रभू आम्ही तुला प्रथम स्थान देतो लॉर्ड, कारण की प्रथम स्थानच्या योग्य तू परमेश्वर आहे लॉर्ड. धन्यवाद येशू. प्रत्येक गोष्टीपेक्षा अनमोल असा देव तू आहे लॉर्ड. धन्यवाद येशू. खरोखर तू आमचा ऐकणारा परमेश्वर आहे. असा परमेश्वर आम्हाला कुठं भेटेल लॉर्ड. खरोखर तू आम्हाला मिळालेला आहे, म्हणून आज या सकाळच्या समयामध्ये अशा देवाला आम्ही प्रथम स्थान देतो. आमच्या समस्यापेक्षा तुला प्रथम स्थान देतो आम्ही लॉर्ड. आमच्या कामापेक्षा प्रभू आम्ही तुला प्रथम स्थान देतो लॉर्ड. येस लॉर्ड. प्रत्येक गोष्टीबद्दल तुला धन्यवाद देतो. स्वर्गीय पिता आम्ही तुला धन्यवाद देतो प्रभू आजच्या वेळेबद्दल, आजच्या दिवसाबद्दल. प्रभूजी बापा खरोखर तुझी महान अशी उपस्थिती आम्हामध्ये आहे प्रभू, त्याबद्दल तुला धन्यवाद देतो. प्रभूजी बापा झालेलं स्तुती स्तवन तू स्वर्गाच्या राज्यामध्ये मान्य करून घेतलंस, त्याबद्दल तुला धन्यवाद देतो. प्रभूजी बापा आजची पूर्ण संडे सर्व्हिस प्रभू आम्ही तुझ्या हातात देतो. ती ही सर्व प्रार्थना येशूच्या नावात करत आहे म्हणतो ऐक. आमेन. कारण आपण प्रत्येक जण टाळ्या वाजवून देवाच्या उपस्थितीला आणि देवाला आपण धन्यवाद देऊयात. आपण प्रत्येक जण आपल्या जागेवरती बसूया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. खरंच आवाज नाही ते मोठ्याने आवाज येऊ दे जरा, जसं तुमचं जोश आहे. आपला देव जिवंत आहे ना. आमेन. ज्यांनी आकाश आणि पृथ्वी निर्माण केली अशा देवाला आपण कसा आवाज दिला पाहिजे? जोरात आपण बोलूयात. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ठीक आहे, तर ही वेळ आहे सूचनांची आणि सर्वांनी विशेष नोंद घ्या की या आठवड्यामध्ये आपल्या मध्यस्थी प्रार्थना, उपास प्रार्थना, आपलं स्वार्थ प्रसार या आठवड्यामध्ये होणार नाहीयेत, कारण की आपला ख्रिसमस जवळ आलेला आहे का?
तर आपण प्रत्येक जण त्याच्या तयारीमध्ये आहोत. आपले संडे स्कूलचे, युथ लोकांचे, महिलांचे आणि पुरुषांचे डान्स प्रॅक्टिस तुम्ही लवकरात लवकर जर चालू नसेल केले तर करा या आठवड्यामध्ये, कारण की या आठवड्यामध्ये आपण फ्रीच आहोत. प्रेज द लॉर्ड. तर आपण प्रत्येक जण एकमेकांना कॉन्टॅक्ट करूयात, संवाद साधूयात आणि आपण ह्या गोष्टीचा सदुपयोग करूयात. प्रेज द लॉर्ड. कळाल्या का सूचना? या आठवड्यात काहीच होणार नाहीये. प्रेज द लॉर्ड. तर ही अत्यंत महत्त्वाची वेळ आहे. तर या वेळेमध्ये जाण्याच्या आधी जर तुमच्याकडे तुमचे मोबाईल फोन असतील तर प्रत्येकाला नम्र विनंती आहे की तुम्ही प्रत्येक जण तुमचे मोबाईल फोन स्विच ऑफ करावे. तर ही वेळ आहे देवाच्या वचनाची आणि देवाचं वचन सांगतो, बोलणारा कोणी मनुष्य नाही तर त्याचा पवित्र आत्मा आहे. प्रेज द लॉर्ड. तर का आपण प्रत्येक जण उत्सुक रीतीने बसूयात की आजचं जे वचन येणार आहे ते माझ्यासाठी नीती शिक्षण, बोध, सुधारणूक असणार आहे. तर का देवाचे सेवक पुढे येत असताना आपण प्रत्येक जण आपल्या जागेवरती उभं राहून देवाच्या सेवकाच्या टाळ्या वाजून आपण स्वागत करूया. हालेलुया. जोरदार टाळ्या परमेश्वरासाठी. गिव क्लैप टू जीसस. परमेश्वर के लिए ताली बजाएंगे हम. हालेलुया. ग्लोरी. प्रभु येशू मध्ये तुमचं स्वागत आहे. हालेलुया. किती जण आनंदी आहे? हालेलुया. हम आनंद इसके लिए कहते हैं कि हमारा जिंदा खुदा है. हालेलुया. आमचा देव परमेश्वर जिवंत आहे. तो आम्हाला प्रत्येक संकटातून बाहेर काढतो, प्रत्येक त्रासातून, प्रत्येक समस्येतून बाहेर काढतो, पापापासून लांब ठेवतो आम्हाला. हालेलुया. प्रेज गॉड. अभी सगळ्यांनी आपली जागा सोडायची आणि प्रत्येकाला भेटायचंय आणि काय सांगायचंय त्यांना? नवीन नाताळ आहे, पर नवीन नाताळ, नवीन वर्ष तुम्हाला सुखाचं जावं. आपली सगळ्यांनी जागा सोडायची आणि एकमेकाला भेटायची आहे. हालेलुया. स्माइल, चेहऱ्यावर स्माइल ठेवायची. जागा सोडायची. हा रे ना मा से. हा ओ रे ना मा. Glory, 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 glory. Hallelujah, hallelujah, hallelujah. Praise the Lord. Oh, Rinamase, Rinamase. Glory, 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 glory. Oh, Riarara, Besiri, Tori, Namama. Glory, 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 glory to Jesus, glory to Jesus. Thank you, Lord. Thank you, Lord. Yes. Same to you. Same to you. Rina mama mama. Aradhana. Glory, glory. Shego, sina mare re mama mama. Praise God. वातावरण बदललं पाहिजे. हालेलुया. देवाची उपस्थिती आमच्या मध्ये आहे. हालेलुया. आपल्या जागेवर उभे राहा. लेट अस स्टँड अवर फीट इन जीसस. किती जणांना आनंदी राहायचंय? हात वरती करा. किती जणांना आनंदी राहायचंय? हालेलुया. सांगा, मला आनंदी राहायचंय. मी स्वतः आनंदी राहणार आणि मी दुसऱ्याला पण आनंद देणार. जर माझ्याकडे दुःख आहे तर मी दुसऱ्याला पण दुःखच देणार, ऑब्वियसली. हालेलुया. पण माझ्याकडे जर आनंद आहे तर मी इतरांना पण आनंदच देणार. हालेलुया. उसके भवन में आनंद की. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणा, माझ्यामध्ये देवाचा आनंद आहे. हालेलुया. मी पण आनंदी राहणार आणि दुसऱ्याला आनंदी ठेवणार. तो प्रवाह व्हायला पाहिजे. ती नदी, आनंदाची नदी वाहिली पाहिजे आमच्या जीवनामध्ये. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. बसा खाली. आमेन. तुमच्या बाजूच्या व्यक्तीला संदेश द्या की आज देव तुझी भेट घेणार आहे.
हालेलुया. आज देव तुमच्या प्रार्थना तुम्ही करताय, तुमचे उपास तुम्ही सादर करताय आणि हे नित्य सायकल आपल्या जीवनामध्ये चालू ठेवणार आहोत. हालेलुया. पण काही दिवस असे येतात की आम्हाला ती प्रार्थना थांबवावी लागते. हालेलुया. नुसतं प्रार्थना करून आम्हाला काही मिळणार नाही, उपास करून पण आम्हाला काही मिळणार नाही. पण काय करण्याची गरज आहे? हालेलुया. आणि म्हणून तुमचे शब्द यावर सर्व काही डिपेंड करतं, तुमच्या जिभेवर. हालेलुया. म्हणा, माझ्या जिभेवर सर्व काही डिपेंड करतं. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. जर देव तुमची प्रार्थना जर तो नेहमी ऐकतोय तर नेहमी तुमच्या जीवनामध्ये कार्य झालं असतं प्रियाला. हालेलुया. काही गोष्टी आम्हाला करण्याची गरजेचं, म्हणून त्यामुळे आमचे ब्लेसिंग थांबलेले आहेत. त्यामुळे आमचं आरोग्य, आम्हाला स्वास्थ्य मिळवता येत नाहीये. हालेलुया. आणि म्हणून तुम्ही आणि मी देव काय जे सांगतो ते फार महत्वाचं आहे. हालेलुया. आता स्वर्गामध्ये देवाने काही गोष्टी रिलीज केलेल्या आहेत. देवाने आमच्यासाठी स्वर्गातून काही गोष्टी मोकळ्या केलेल्या आहेत, पण ते माझ्याकडे येत नाहीये. बोला, ते माझ्याकडे येत नाही. मी प्रार्थना करून दमलो. बोला, मी प्रार्थना करून दमलो, मी उपास करून दमलो, वाट पाहून पण माझी वाट लागली. हालेलुया. मग काय करण्याची गरज आहे? प्रेज द लॉर्ड. हालेलुया. देव ह्या गोष्टीमध्ये आज तुमची आणि माझी भेट घेणं, नीट लक्षपूर्वक ऐकून घ्या. आणि आज तुमचा आवाज मला खणखणीत पाहिजे, कारण त्यावर डिपेंड आहे. हालेलुया. तुम्ही जर आज न बोलणार आहे तर तुम्हाला मी आज बोलका करणार आहे, कारण त्याच्यावर तुमचे आशीर्वाद डिपेंड करतात आहे. हालेलुया. आणि म्हणून देवाच्या वचनाकडे आपण जाऊया. आणि म्हणून इकडं तिकडं लक्ष केंद्रित न करता आम्ही देवाच्या वचनाकडे जाऊया. मार्क 11वा अध्याय आणि 20 ते 24 वचन. मार्क 11वा अध्याय 20 ते 24 वचन याकडे आपण लक्ष लावूया. मार्क शुभवर्तमानाचा 11वा अध्याय याकडे 20 ते 24 वचन याकडे आपण लक्ष लावणार आहोत. हाला, ऐका. हा. मग सकाळी हा. वाटेने जात असताना त्यांना ते अंजिराचे झाड हा मुळापासून वाळून गेलेले दिसले. पुढं. तेव्हा पेत्राला आठवण झाली. तो त्याला म्हणतो, गुरुजी, आपण ज्या अंजिराच्या झाडाला शाप दिला, ज्या अंजिराला तुम्ही शाप दिला आहे ते वाळून गेले आहे पहा. ते वाळून गेलेले. तर बघा, तुम्ही जे बोलला ते घडलं आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. जे बोललाय ते घडलं आहे. नीट लक्षपूर्वक ऐका आणि जाणून घ्या आणि समजून घ्या की देव ते का तुम्हाला सांगत आहे. दुसरी गोष्ट, जर आम्ही प्रार्थना करत नाहीये तर माझ्या बोलण्याला अर्थ नाही बरं का. मी प्रार्थना आणि उपास देवाच्या सानिध्यात करतो आणि देव स्वर्गातून ते मोकळं करतो. आणि मोकळे केल्यानंतर ते मला बोलायचंय. आय वॉन्ट टू स्पीक इन जीसस नेम. स्वर्गात ठरलं गेलेलं आहे तुमच्यासाठी, BFCच्या साठी स्वर्गात ठरलं गेलेलं आहे. त्यांनी मीटिंग घेतलेली आहे. हालेलुया. सेक्रेटरी, उपसेक्रेटरी, हालेलुया, मग या जगाचा मालक, हे सगळे एकत्र बसले होते आणि ते आपल्याबरोबर चर्चा करत आहे. काय चर्चा करत आहे की बाबा या पास्टर महेशने अशी प्रार्थना केलेली आहे, पास्टर वैशालीने प्रार्थना केलेली आहे, असं असे, चला ह्यांची फाईल आपण सँक्शन करू. हॅलो, प्रेज द लॉर्ड. तुम्ही वैयक्तिक प्रार्थना केलेली आहे, तुमच्या काही गोष्टीसाठी तुम्ही प्रार्थना केलेली आहे, त्या संबंधाने पण मीटिंग झालेली आहे आणि स्वर्गात तय झाले की चला आपण या प्रार्थनेचं उत्तर त्यांना देऊन टाकू. हालेलुया. म्हणा, प्रार्थनेचं उत्तर आलंय, पण चावी माझ्याकडे आहे. मी तर देवाचं सानिध्य जाणवतोय. अद्भुत होणार आहे आज. समथिंग हॅपन इन युअर लाईफ. हालेलुया. आता त्या अंजिराच्या झाडाला साप देण्याच्या अगोदर तुम्हाला माहिती का, येशू ख्रिस्त प्रार्थनेत होता. हालेलुया. प्रार्थना म्हणजे मागणं आहे आणि प्रार्थनेचं उत्तर कसं प्राप्त करायचं आहे, तर बोलायचं आहे. माझ्या परिस्थितीला मला बोलायचं आहे, माझ्या समस्याला मला बोलायचं आहे. हालेलुया.
आणि म्हणून प्रियानो, जर तुम्ही मुख उघडून, बायबल असं सांगतं मुख उघडा ते मी भरेन. ती मी कशासाठी भरेल? की तुम्ही जे बोलाल ते घडणार आहे. हालेलुया. मी जे बोलणार आहे ते घडणार आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. एडिसन हा, त्याची आई एक बिलीव्हर होती आणि त्याच्यासाठी शाळेमध्ये नकारार्थी बोलण्यात आलेलं आहे. नकारार्थी. तुमच्या लोकांमध्ये, तुमच्या नातेवाईकांमध्ये नकारार्थीचे शब्द कार्य करतात. आमचे लेकरं तसे वागायला सुरुवात करतात प्रिया. हालेलुया. पण जर तुम्ही ती गोष्ट प्रार्थनेत घेतलेली, माझ्या मुलांना असं बोलत आहे, माझ्या मुलींना असं बोलत आहे, माझ्या 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 नेचरवर असं बोलत आहे, तुम्ही देवाकडे रडतात आहे, तर देव ती सँक्शन करतो. हालेलुया. एडिसनची आई देवाकडे रडली, प्रार्थना केली, उपवास केली आणि मग देवाच्या आत्म्याने सांगितलं ते जे बोललेले आहेत. बायबल असं सांगतं ज्यावेळेस यहीरच्या घरातून संदेश आला की तुझी मुलगी मेलेली आहे. हालेलुया. पण बायबल असं सांगतं येशू ख्रिस्ताने त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं आणि येशू त्याला म्हटलं याहीर विश्वास ठेव, त्यांच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नको, तुझी मुलगी उठेल. स्पीक इन जीसस नेम. हालेलुया. तुझी मुलगी उठेल. हालेलुया. बोला. सगळे म्हणा बोला. म्हणजे बोला. शांत राहू नका, बोला. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. कधी कधी जिथं बोलायचं तिथं बोलत नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रियांनो, तुमचं लाईफ कसं आशीर्वाद आहे, तुम्ही तुमच्या लाईफवर बोला. तुम्हाला वाटतं कार्य होत नाही, मला आरोग्य मिळत नाही, माझा प्रश्न, बोलत जा, बोलत जा. तुम्हाला सांगतो बोलण्यावर खूप परिणाम होतो. हालेलुया. मी एक घरामध्ये असताना, म्हणजे त्यावेळेस एक मुलगा आहे, तो आज त्याची परिस्थिती, तो आज देवामध्ये आहे, सगळ्या गोष्टी आहेत, पण त्याला लहानपणी खाडीतल्या नाईट्या, तू असाच आहे, तुझ्याकडून असंच होणार नाही, तू मतिमंद आहे. आणि त्या आईवडिलांचे शब्द त्यांच्या जीवनात कार्य झाले प्रिया. ना आज त्याचं लग्न आहे ना काही नाही. नकारार्थी गोष्टीला ते लोक बोलत गेले आणि त्यांचा मुलगा तसा तयार होत गेला प्रियानो. हॅलो, तुम्ही एवढे शांतत का? हालेलुया. माझं नका बोलू असं म्हणा. चिडल्यावर तर अजिबात बोलू नका. तोंडाला फेमिक्विक लावा. हालेलुया. कारण देवाची इच्छा नाही की तुझे लेकर तसे असावं, मतिमंद असावं, नाकारलेले असावं, धिक्कारलेले असावं. देवाची इच्छा आहे की तुझे लेकर टॉपला असावे. हालेलुया. प्रेज गॉड. हालेलुया. जे दिले त्यात कॉम्प्रोमाइज करू नका. अरे आता देवाने दिलेले समाधान, त्या कशात समाधान म्हणायचं, हा देवळाने पैसे त्यात मला समाधान, पण मला टॉप करायचं आहे. देवाला या दिवसांमध्ये 2026 तुम्हाला टॉप लेवलला बघायचं आहे. हालेलुया. म्हणून तुम्ही तुमच्या जीवनाबद्दल बोलत जा, मी टॉप लेवलला जाईन. तुम्हाला जगाचे लोक बॅट्समॅन मिसून ते बोलत असतात, ग्रेट बॅट्समॅन आहे यार, हा क्या खेळ आहे, ते पण आपल्या झाडावर चढतात. हा पण ते कार्य करतो सैतान, त्यांना ते म्हणजे न टिकणाऱ्या गोष्टीला त्यांना ते प्रोत्साहन करतात. पण आमच्याकडे टिकणाऱ्या गोष्टी आहेत. ते लया जातील, त्यांचा फॉर्म निघून जाईल, ते रिटायर होतील. हालेलुया. पण तुम्ही आणि मी कधीच जीवनात रिटायर होणार नाही. आम्ही कधीच रिटायर होणार नाही आमच्या जीवनामध्ये. हालेलुया. जगातले प्रत्येक गोष्टी रिटायर होतील, पण देवाचं वचन कधी रिटायर होणार नाही. देवाचे सेवक कधी रिटायर होणार नाही. देवाच्या प्रार्थना कधी थांबल्या जाणार नाहीये. देवाचे आशीर्वाद कधी थांबले जाणार नाही. देवाचं आरोग्य कधी थांबलं जाणार नाहीये. हा, त्या थांबणार आहेत, पण आमचं चालणार आहे प्रियानो. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आता या ठिकाणी तो काय सांगतो, तुम्ही रात्रभर प्रार्थना करताय, चांगली गोष्ट आहे, पण दिवसभर नुसतं बोलत जायचं. स्पीक इन जीसस नेम. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. 1 तासाची प्रार्थना झाली,
मग दिवसभर आशीर्वाद बोलत जायचं. माझा मुलगा आशीर्वाद देतो, माझी मुलगी आशीर्वाद देत आहे, ती पापापासून लांब आहे, ती दूर आहे, बोलत जायचं. शब्द कार्य करणार आहे. तुमचं रडणं कार्य करणार नाही, तुमचं हुंदके देणं कार्य करणार नाहीये. हालेलुया. तुमचे शब्द, विश्वासाचे शब्द कार्य करणार आहे. आणि तेच तुमच्या लेकरांची, तुमच्या नवऱ्याची, तुमच्या मिसेसची, जे कोणी घरात आहे त्याची उन्नती 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 उन्नती. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. 2025च्या प्रार्थना आता 2026 मध्ये तुमच्यासाठी मोकळ्या केल्या जातील. हालेलुया. स्वर्गात ऑलरेडी ठरलं आहे. मग आता मला काय करायची गरज आहे? हालेलुया. नुसतं बोलायचं नाही, आणखीन काही प्रक्रिया आहेत, ते आज आपण पाहणार आहोत. आणि आज हे टिंगरगर आपण गाजवून टाकणार आहोत. हालेलुया. आज आपण इंटरनॅशनल स्कूल हादरून टाकणार आहोत. कारण पवित्र आत्मा तुमच्यावर, तुम्हाला सामर्थ्य प्राप्त होईल. तुम्ही यरूशलेममध्ये, यहूदामध्ये, सर्व राष्ट्रामध्ये माझे साक्ष होईल. हालेलुया. बरे करण्यासाठी आपला हात लांब करून तुझ्या सेवकांना तुझं वचन धैर्याने बोला. असं कर. तुझा पवित्र सेवक येशूच्या नावाने चिन्ह चमत्कार घडू दे. ज्या जागेत ते जमले ती जागा हादरली. मी बोलतो, ती जागा हादरली. हालेलुया. सांगा की ही जागा हादरेल. आणि आज ती हादरणार आहे. मोठ्याने म्हणा, हादरणार आहे. तुमच्या शब्दात पॉवर आहे. तुमच्या शब्द, यस ती जागा हादरणार आहे. असं करू सगळ्यात जोर म्हणा, आज ही जागा पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने हादरणार आहे. इट्स लाईक शेकिंग. भूमिकंप, आत्मिक भूमिकंप. आणि आत्मिक भूमिकंप काय करतो? तुमचे मार्ग मोकळे करतो प्रियानो. हालेलुया. ऐका. हा. येशूने त्यांना उत्तर दिले, येशूने त्यांना उत्तर दिले, देवावर विश्वास ठेवा. देवावर विश्वास ठेवा. म्हणजे मी प्रार्थना केलेली आहे. मी तुम्हाला खचित सांगतो की, मी तुम्हाला खचित आणि खचित सांगतो की जो कोणी या डोंगराला हा तू उपटून समुद्रात टाकला जा हा हा असे म्हणेल, असे तुझ्या मुखातून म्हणेल. आणि आपल्या अंतःकरणामध्ये शंका न बाळगता आम्ही म्हणतो तसे घडेलच असा विश्वास धरील. असा विश्वास ठेवणार. त्याच्या शब्दाप्रमाणे घडून येईल. त्याच्या शब्दाप्रमाणे स्वर्गातले आशीर्वाद मोकळे होतील प्रियानो. हालेलुया. तुम्ही रात्री प्रार्थना करताय, दिवसभर प्रार्थना करताय, 3 दिवसाच्या प्रार्थना करताय, पण 4था दिवस तुम्हाला बोलायचं आहे. हालेलुया. जे मागितलंय ते बोलायचंय. हालेलुया. तुम्ही घरासाठी प्रार्थना करताय, देवा तू मला या ठिकाणी घर दिलं म्हणून त्याला धन्यवाद. घर दिलं धन्यवाद. घर दिलं धन्यवाद. घर दिलं पण धन्यवाद. थँक्यू जीसस. थँक्यू जीसस. परत पुन्हा ती रिपीटिंग प्रार्थना करू नका. त्या रिपीटिंग प्रार्थनेमुळेच ते आशीर्वाद थांबलेला आहे. एकदा असा विश्वास ठेवलाय, ते मला मिळालेच आहे असा मी विश्वास ठेवतो आणि मी पुढे जाऊन ते प्राप्त करतो. मला मिळालेलं आहे. हालाकी मिळत नाहीये, मिळालं नाही, पण मिळालंय, 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 मिळाले आहे, मिळाले आहे, मिळाले आहे, मिळाले. बोलत जा, बोलत जा, बोलत जा. हालेलुया. मला मिळालेलं आहे. तुमची ज्यावेळेस तुम्ही तुमच्या मुखातून शब्द काढता त्यावेळेस देव ऐकतो. देव ऐकतो म्हणजे काय? तो मंद नाही. माझा कान मंद नाही, माझा हात तोडका नाहीये. आता मी प्रार्थना केली, देवानी ऐकली आहे, पण ते मला मिळत नाहीये का? कारण मी ज्यावेळेस मी प्रार्थना केली, विश्वासाने केली. हालेलुया. देव आहे आणि देवाचा झटून शोध करणारा तो प्रतिफळ देतो. मी प्रार्थना केली, तेवढंच करायचं नाहीये. तो विश्वास पुन्हा मला वापरायचा आहे. मला मिळालंय, मला मिळालं आहे, मला मिळालं आहे, मला मिळालेलं आहे. आता मला पुन्हा त्या जागेत जायचं नाहीये आणि म्हणायचं नाही मला दे, मला दे, मला दे. आता मला ह्या गोष्टीला पाठ करायचं आहे आणि येणाऱ्या आशीर्वादाला मला तोंड द्यायचं आहे. मला मिळालंय, मला मिळालंय, मला मिळालंय, मला मिळालंय, मला मिळालंय, मला मिळालंय. तुम्ही काय करता? इथं मिळत नाही म्हणून परत तिकडे येतात. याला विश्वासू म्हणत नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मला मिळालं आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आणि तुम्हाला काय करायचंय? नुसतं मिळालं नाहीये तर तुम्हाला आणखीन काहीतरी आपण हळूहळू बघत जाणार आहोत. हालेलुया.
हा, कम्प्लीट द वर्ड ऑफ गॉड. म्हणून मी तुम्हाला सांगतो, म्हणून मी तुम्हाला सांगतो, तुम्ही तुम्ही प्रार्थना करून हा जे काही मागाल जे काय मागाल ते आपल्याला मिळालेच ते आहे मला मिळाले आहे. असा विश्वास धरा, हा म्हणजे ते तुम्हाला मिळेल. हा, सगळे म्हण, मी इथं विश्वास ठेवला आहे. नाही नाही, इकडे माझ्या डोळ्याकडे बघा, डोळे कशाला बंद करताय. हा, इथं विश्वास ठेवला आहे, मागितला आहे. आता ती जागा मला सोडायची आहे आणि जी आशीर्वाद येतो तिथं मला जायचं आहे. मला मिळालं आहे, 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 मला मिळालं आहे. हालेलुया. आम्ही त्याच डबक्यात अडकलेलो आहे. तो डबका प्रार्थनेचा आहे. मला त्यातून बाहेर पडायचं आहे. आणि मी जे मागितलं आहे देवाने मला ते दिलं आहे. मी जे मागितलं आहे देवाने मला ते दिलं आहे. मी जे मागितलं आहे देवाने ते मला, याला म्हणतात विश्वासणारे. हालेलुया, हालेलुया. आणि हे 2026 तुमच्यासाठी आता फक्त प्राप्त करायचं आहे. हालेलुया. आणि आमच्या ज्या प्रार्थना आहेत लोकांच्या तारणासाठी, लोकांच्या जे उपवास आणि ते आम्हाला चालू ठेवायचं आहे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. ते सातत्य चालू ठेवायचं लोकांच्या तारणासाठी, लोकांच्या. पण मला जे मिळालंय ते मी प्राप्त करणार आहे. हालेलुया, हालेलुया. आता काही लोकांचं म्हणे का, तुम्ही गेला आता समजा आमच्या अव्वाची पेन्शन सगळं काम झालंय नाही का, आपण म्हणतो पेन्शनचं काम झालंय, फाईल झाले, सगळं झालेलं आहे, पण मिळत नाही. मग आम्ही काय करतो, पुन्हा प्रार्थना करायला लागतो. तसं नाही, मिळालं आहे, मिळालं आहे, मिळालं आहे, मिळालं आहे, मिळालं आहे. मग तिथं काय लोकांची देण्याची वृत्ती असो नसो, माझ्या देवाने माझी प्रार्थना ऐकली आहे. मला मिळालंय, 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 मिळालंय. हालेलुया. सैतान काय करतो, ये कुठे झालं काम, इकडे रे आमूस. हा, केले ना, लय प्रार्थना केल्या ना, 3 दिवशी उपास प्रार्थना केले ना, तिकडे बघ, इथं तुझे आशीर्वाद आहे. अरे इथं तिथं नाही, इथं आहे. हालेलुया. म्हणून काही नाही मिळालं म्हण, चल मग ये इकडं, परत रडत बस इकडं. तेच सायकलिंग. आणि त्यामुळं आम्ही खचतो. काम होत नाही, मग काम होत नाही, मग काहीतरी चिडचिडपणा करा. हालेलुया. म्हणा इथली ड्युटी संपली, इथं ड्युटी नाही रे, इथली ड्युटी संपली, आता तिथली ड्युटी चालू आहे. हालेलुया. ती विधवा काय करायची, रात्रंदिवस प्रार्थना करायची. संपली प्रार्थना, रोज त्या न्यायाधीशाकडे जायची, माझा न्याय कर, माझा न्याय कर, माझा न्याय कर, माझा न्याय कर. रोज रणजी सारू, माझा न्याय कर. काम झालंय, वरतून पास झालंय. विधवा तुझी फाईल काय सँक्शन झालेली आहे. हालेलुया. पण ज्याच्याकडे तुझं काम आहे त्याला जा आणि त्याला रंजिश कर, माझं काम कर, माझं काम कर, माझं काम कर. हे मुंडी आलो, माझं काम कर, माझं काम कर, माझं काम कर, माझं काम कर, माझं. ही विधवा मला सारखी रंजेश सांगते. प्रेज द लॉर्ड. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. मग तू काय म्हणतो, अरे बाबा मी मनुष्याला भीत नाही, देवाला भीत नाही, पण ही विधवा मला सारखी त्रास देते, सारखी त्रास देते. हिचं काम करून टाका, हिचं आता मला तोंड नाही बघायचं. चला, तुम लोग मेरे पास ऐसे क्यों देख रहे. हालेलुया. मला माझं काम झालंय, जाऊन बसून मला माझं काम झालंय. बोला बाजूची, त्याला विश्वास आहे, माझं काम झालंय, आता मला परत तिकडे नाही जायचंय, माझं काम इकडे. हा, मग 1 महिना लागू, 2 महिना लागू, माझं काम झालंय, 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 माझा मारा पा 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 शांदे रे री भा. हालेलुया, हालेलुया.
सैतानाने किती सांगितलं, अरे रड रड रड, नाही झालं अजून, रड रड कर, अजून 2-3 उपवास कर, होईल होईल. आणि त्यातच आम्हाला ठेवून टाकतो प्रिय. हालेलुया. आता सैतानाला ठेवून टाकायचंय. चल गप, आम्हाला इतके दिवस फसवत राहिला तू, चल माझं काम झालंय. ज्या देवाकडे जातो तो देव ऐकणारा आहे, ज्या देवाकडे मी मागतो तो देणारा आहे. माझ्या स्वर्गामध्ये फाईल तयार झालेली आहे. 2026 इन द नेम ऑफ भरणार आहे सगळ्या गोष्टी. इन द नेम ऑफ चर्च भरणार आहे, येशूच्या रक्तामध्ये भरणार आहे. आय रिसीव्ह इट इन जीसस नेम. मी रडणार नाही तिकडे जाऊन. आता हालेलुया. मी माझ्या प्रार्थनेचं उत्तर प्राप्त करणार आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. ज्या वेळेस तुम्ही पुन्हा त्या एरियात येता तर तिथली फाईल पुन्हा देवाकडे जाते. अरे काय झालं? देव म्हणतो काय झालं? ते पुन्हा तिकडे गेले बा. हालेलुया. पुन्हा तिकडे गेले प्रभू, म्हणून फाईल तिकडे पुन्हा गेली. व्हॉट अ रिव्हेलेशन. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि फाईल तिकडे नेताना त्रास होतो तर त्रास सहन करून घ्या. ओ दुखणं येतंय, आजार येतंय, पण त्या आजारात त्या समस्यात जा. ती विधवा अशक्त होती, पण त्या अशक्तपणामध्ये देवाची शक्ती तिला कार्य करत होती. इन द नेम ऑफ जीसस. हालेलुया. आय एम सो एक्साइटेड. हालेलुया. संपलं. 37 हेजकेल. सगळ्यांनी म्हणा माझं काम झालंय. हा. 4 पासून. तेव्हा तो मला म्हणाला, हा या आस्तींविषयी हा संदेश देऊन त्यांना म्हण, मग पहिल्यापासून माझ परमेश्वराचा वरद हस्त माझ्यावर आला परमेश्वराचा वरदस्त माझ्यावर आला. मी प्रार्थनेत बसलो आणि परमेश्वराच्या आत्म्याला स्फूर्ती होऊन परमेश्वराच्या आत्म्याला स्फूर्ती झाली. त्याने मला उचलले. तो म्हटला आता बस झाली तुझी प्रार्थना, आता येऊन त्या ठिकाणी संदेश दे. सगळ्यांनी म्हण बस झाली तुझी प्रार्थना. बस झाली. आणि काही लोक प्रार्थना करत नाही, त्यांचं काय, त्याला म्हण बस प्रार्थनेत. जे प्रार्थना करत बस प्रार्थनेत तरच कार्य होणार आहे. तोंड उचलून चाललं तोंड उचलून. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जे रात्रंदिवस प्रार्थना करतात आहे त्यांचे शब्द कार्य करणार आहे. जे बायबल वाचतात आहे त्यांचे शब्द कार्य करणार आहे. जे उपासना करतात त्यांचे शब्द कार्य करणार आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. ज्यावेळेस तुम्ही तुमच्या प्रार्थनेचं उत्तर घ्यायला त्यावेळेस सगळं ऑपोजिट असतं, विरोधाभास असतं. मॅनेजर आपल्याला साथ देत नाही, बॉस आपल्याला आमच्या विरोधात असतं, पण ती तुमची खरी परिस्थिती नाहीये. खरी परिस्थिती काय, तुम्ही मागितलेलं आहे ते मला मिळालेलं आहे. देव तुम्हाला आतील गोष्ट शिकवतोय. या प्रसंगात तुम्ही गेला त्यावेळेस अरे काम होत नाही, काम झालंय म्हणायचंय. म्हणा काम झालंय. हालेलुया. मी कसा अविश्वास दाखवू की ज्याने आकाश पृथ्वी निर्माण केले, ज्याने विश्व निर्माण केले, ज्याने लाजाराला मेल्यातून जिवंत केले, मी अविश्वास कसा दाखवू? जर त्याला परमेश्वर जिवंत करू शकतो तर माझी मेलेली परिस्थिती येशूच्या नावात जिवंत झालीच पाहिजे. In the name of Jesus. अविश्वास का आत्मा भी निकल जा रहा है. आउट इन जीसस नेम. धमकाव बरं तुम्ही. हा अजिबात जाणार नाही. थोडा असा घ्या ना, परत तो आला. अविश्वास का आत्मा यीशु के नाम से निकल जा. परत आला. जरा मोठ्याने. मी म्हटलं तुमच्या आवाजाला आज त्रास द्यायचा. हा 1 2 3 मोठ्याने. किती मोठ्याने बोलताय आज, कोणी येऊ द्या. हा चलो 1 2 गो. हा नाही नाही, अविश्वासाचा आत्मा निघून जा असं नाही, पूर्ण वर्ड बोला. हा मी येशूच्या नावात म्हणा, मलाच करावं लागणार आहे. माझ्या अविश्वासाचा आत्मा त्याला मी आज्ञा करतो,
येशूच्या नावात, मोठ्याने येशूचं नाव, मोठ्याने येशूच्या नावामध्ये निघून जा. एखाद्याला दुरात्मा लागला तुम्ही कसं करा, निघून जा, निघून जा. तो म्हणतो आलो. जे बाजूची व्यक्ती हसत नाही त्यांना हाणार रे, जरा चेहरा नीट करा ना, असा हसा. इथं हसण्याचं ठिकाण आहे. ज्यांना उदास राहायचं व्हा बाहेर तिकडे चला. हसणे का, बोलो हसणे का, उदा गेट आउट. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. 2 मिनिटं प्रार्थना करा. तुम्हाला माहिती कोण असं बसलो, हो डोळे बंद करा. काय प्रेज द लॉर्ड. देवाला असे लेचे पेचे नाही आवडत. म्हणजे लेचे पेचे त्यांनी लेची जाऊन खा. प्रेज द लॉर्ड. फायर. काय लोक फायर. जब तुम फायर शैतान बाहेर. जब तुम उजलेले आणि बुझलेला आया फिर तुम्हारे पास. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. चलो 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 मेरे संग उस हड्डियों के पास जहां मरण मरण है. हा व खोऱ्यात नेऊन ठेवले. हा. तेथे अस्थिच अस्थी होत्या. काय होत्या? अस्थिच अस्थी होत्या. हा. पुढं त्याने मला तांबे वस्तीमध्ये नेलं. अस्थित होत्या. 6 वर्ष. 6 years. हालेलुया. त्याने मला त्यांच्यामधून चोहोकडून फिरवले. तेव्हा पहा, हा येशूचं रक्त त्या खोऱ्याच्या जमिनीवर पुष्कळ अस्थी होत्या. पुढे ऐका, नीट लक्षपूर्वक ऐका. त्या अतिशुष्क होत्या. हा. मग तो मला म्हणतो, मानवपुत्रा, या अस्थी सजीव होतील काय? तू आता खूप प्रार्थना केली. प्रार्थना करणं चांगली गोष्ट आहे, पण प्रार्थनेत एवढ्यावर राहणं पण चांगली गोष्ट नाही. तुला काहीतरी भूमिका करणं गरजेचं आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. म्हणून मी काल म्हटलं की तुमच्या प्रार्थना धुपाप्रमाणे गेल्या पाहिजे, ते धूर नाही झाले पाहिजे. आमच्या या काही प्रार्थना धूर झाल्या, त्यामुळे त्यांच्याकडे गेलेलं नाही. धूर इकडे तिकडे जातो, पण धूप डायरेक्ट देवाकडे जातो. प्रिया. हालेलुया. प्रेज गॉड. वचन की गुण सुनाई देंगे. हा. पुढे मी म्हणालो, प्रभू परमेश्वरा, हा, हे तुला ठाऊक आहे. मला नाही माहित, तुला ठाऊक आहे. ऐका, नीट लक्षपूर्वक देवाचं वचन ऐका. हा. तेव्हा तो मला म्हणतो, या अस्थींना संदेश देऊन त्यांना म्हण. बोल, संदेश दे. शुष्क अस्थींनो, परमेश्वराचे वचन ऐका. हालेलुया. वचन ऐका म्हणजे काय? जोपर्यंत तुम्ही बोलणार नाही तोपर्यंत ऐकणार नाही. बरं का? मनातलं म्हणत नाही. हालेलुया. बोलायचंय, म्हणा बोलायचंय. माझ्या परिस्थितीला बोलायचंय, माझ्या फायनान्शियल अडचणीला बोलायचंय. काय म्हणायचं? माझी फायनान्स इन्क्रीज हो येशूच्या नावात. मग तुमचा पगार लहान असो मोठा असो मला माहित नाहीये. माझ्या देवाने सांगितलंय, या अस्थींना संदेश दे, या अडचणीला संदेश दे. इन्क्रीज हो येशूच्या नावात. इन्क्रीज हो. पगार वाढ, बिझनेस वाढ येशूच्या नावामध्ये. हालेलुया. हालेलुया. तुमचे जे नाकारार्थी लोक आहेत त्यांना होकारार्थी करा. हालेलुया.
हा माणूस बदलणार नाही, हा कबरेत गेला तरी बदलणार नाही. देवाने सांगितलं का तुला, मग कबरेतल्या लोकांना देव बाहेर काढू शकतो. हा तर जिता जाता जिवंत आहे, हा काय बदलणार नाही का? बदलण्याचं सामर्थ्य तुझ्या मुखात आहे. तुझ्या नकारात्मक शब्द काढून टाक. तुझ्या नकारात्मक तुझ्या निगेटिव्ह काढून टाक. पॉझिटिव्ह 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 इन द नेम ऑफ जीसस, इन द नेम ऑफ जीसस. मला संदेश द्या. हॅलो, अरे येस लॉर्ड नाही, बोला संदेश द्या. हा, प्रेज द लॉर्ड. आज मी खूप बायबल वाचलं. हा, खूप बायबल स्टार्ट टू एंड वाचलं. काय झालं त्यांनी? काही नाही झालं. तुला फक्त ज्ञान मिळालं. पण ज्यावेळेस तू बोलतो, मी वाचलेलं बोलतो, त्या परिस्थितीला बोलतो, त्या मृत्यूला बोलतो, त्या अडचणीला बोलतो, त्या आजाराला बोलतो, त्या समस्येला बोलतो, कार्य घडतं. बायबल वाचणं चांगली गोष्ट आहे, पण बायबलचं वचन बोलायचं आहे, बोलायचं आहे, बोलायचं आहे, बोलायचं आहे, आणि कार्य घडलं गेलं पाहिजे. त्याला म्हणतात घोषणा करणं. यशायामध्ये सांगितलंय, संवाद्या की घोषणा करण्याची वाणी. हालेलुया. मना 2026 घोषणाचं वर्ष आहे. घोषणा, आवाज येऊ द्या, घोषणा. हालेलुया. बोलो यीशु मसीह की. इधर से आवाज आने दो. बोलो यीशु मसीह की. इधर से आने दो. यीशु मसीह की. हालेलुया. बोलो विजय आमचा आहे. हालेलुया. हालेलुया. मानव पुत्र तिथं डोकं खादत बसला तर हे आस्ती कसे काय जिवंत होतील? बायबल सांगतं की मनुष्याला अशक्य आहे, पण देवाने दिलेल्या वचनाला सर्व काही शक्य आहे. बोला 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 इन द नेम ऑफ जीसस. परिस्थितीला घेऊन बसू नका. हालेलुया. ज्या परिस्थितीसाठी तुम्ही उपवास प्रार्थना केलेली आहे, ज्या परिस्थितीसाठी तुम्ही रडलाय, हुंदके दिलेले आहेत, कडून प्रार्थना केलेली आहे, आता तिथं बसण्याची वेळ नाहीये. ए मोशे, काय तिथं बसलाय? जा समुद्राला आज्ञा कर, म्हणजे ते तुझ्यासाठी 2 भाग होतील. तू खूप प्रार्थना केली, आता बोलायचं आहे. 2026 बोला 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 बोला. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. विश्वासाने घर बघायला सुरुवात करा. देव काही घर आणून तुमच्या डोक्यावर टाकणार नाही. तुम्हाला जायचंय. हालेलुया. ज्यावेळेस मिस्री सेना बाहेर पडली, देव म्हटला नाही मी तुम्हाला वतनी देश आणून देतो, तुम्हाला तिथं जावं लागणार आहे. म्हणून हिम्मतदार, भिवू नको, कचरू नको. जाशील त्या ठिकाणी तुझा देव परमेश्वर तुझ्या बरोबर आहे, आणि जे काही तू हाती घेशील ते सिद्धी जाईल. बोला हालेलुया. आज मला जोरात पाहिजे. हालेलुया. हालेलुया. आमीन. इससे क्या हो रहा है आपको नहीं मालूम? आत्मिक जन्म में क्या हो रहा है? हालेलुया. एक देवदूत स्पीडनी येत आहे. स्पीड पोस्ट. ज्याला कळालं स्पीड पोस्ट. झुपक. तुम्ही कधी रील मध्ये बघितलं, एक पक्षी असा आहे, तो आपलं भक्ष स्पीड मध्ये, म्हणजे तो प्लेन पण पडणार, असं फायटर प्लेन पण एवढा पळत नाही, तो असा येतो, त्याच्या भक्ष्याला फक्त झुप करून पुन्हा त्या आकाशामध्ये भरारी घेतो, आणि त्याला कळत नाही कोणी त्याला मारले म्हणून. अशी त्याची चोच असते. तुम्ही बघा ती रील. असा एक पक्षी, मग बगळा झाला, मग कुठला लहान पक्षी आहेत, तो वरतून असा स्पीडमध्ये येतो, झक, आणि आल्यानंतर ते त्याला कळत नाही, तो ते लगेच ढेर होऊन जातो. असे काही पक्षी आहेत देवाने तयार केलेले आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आणि देवाने तुम्हाला तयार केला. आता 40 वर्ष प्रियांनो अरण्यात भटकलेले लोक आज त्या वतनीत देशात जाणार आहे. ज्याला विश्वास आहे म्हणे आमेन.
तुझे दुःखाचे दिवस संपले आहे, तुझ्या क्लेशाचे दिवस संपले आहेत. We receive it in the name of Jesus. आता मी माझे देवाचे आशीर्वाद समृद्धी देता, त्याबरोबर तो दुःख देत नाही. ए ना मा 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 रे मा मा मा. मला संदेश द्या. हालेलुया. आणि दुसरी गोष्ट की एवढं कॉन्फिडन्स, ओव्हर कॉन्फिडन्स नको द्या की जोपर्यंत ती प्रार्थना ऐकली नाही तोपर्यंत त्या घरात राहा, प्रार्थना करत राहा. हालेलुया. आणि आत्म्यात विश्वास आला की तुझी प्रार्थना ऐकली, उठा आणि मग त्या जागेत जा. हालेलुया. कारण प्रार्थना करून जे काही मी मागितले ते मला मिळालेलं आहे. आणि जोपर्यंत तुम्ही ते विश्वासाने उभा राहत नाही तोपर्यंत तुम्ही त्या त्रासात, त्या समस्यात, त्या चिंतेत, त्या काळजीत, त्या टेन्शन मध्ये असतात. प्रियांनो, प्रार्थना चांगली आहे. हालेलुया. प्रार्थना 20% चांगली आहे, पण तुम्हाला सांगतो घोषणा हे 80% काम करतं. प्रियानो, 80% काम करतं. प्रियानो, हे रिव्हेलेशन देवाने मला दिलेलं आहे. हालेलुया. आणि मग तुम्ही तुमच्या घरात आज वचन ऐकलंय तर घरामध्ये नुसतं घोषणा करा. हालेलुया. घोषणा करा की देवाने माझी प्रार्थना ऐकलेली आहे, मी जे मागितलं ते देवाने मला दिलेलं आहे, आता मी ते प्राप्त करणार इन द नेम ऑफ जीसस. हालो, किती जणांचा विश्वास आहे प्रिय? म्हणे मी ऐकलं आहे. हालेलुया. प्रियांनो, साऊथ आफ्रिकेचे लोक काय करतात माहिती का? नुसतं बसून राहा, मेंगळ उठा आणि रा बा 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 यस यस अशा गोष्टी घडू द्यायच्या याच्यामध्ये. रिसीव्ह इट द वर्ड ऑफ गॉड. एज्रामध्ये लोक देवाचं वचन उभारून ऐकत होते. आता काय करू माहिती का? आम्ही देवाच्या वचनाला सन्मान देऊ. एखादा रेमा मिळाला ना, उठा. बाजूच्या व्यक्ती काय उभा राहिला, तू टप करी मारा त्याला. प्रेज द लॉर्ड. मग याचा अर्थ तुमच्यामध्ये ते काय होतं, काहीतरी असं ना, तो घाणा बघितला का? घाणा, ए घाण्या घाण्या, ए घाणा, त्या घाण्यासारखं तुम्ही उठा आणि तो रेमा घ्या. हालेलुया. जसं वाटलं की हे वचन माझ्यासाठी जम्पेट. हालेलुया. Praise the Lord. Why South Africa is blessed? ते नुसतं बसून ऐकत नाही, त्यांना एकदा रेमा मिळाला ना, Praise the Lord, ते बघतात. ते आजूबाजूला काय बघतात? मला माझा प्रश्न सुटला पाहिजे. त्याच्या हसण्याने माझा प्रश्न सुटत नाही. हालेलुया. माझ्या उभाराने आणि देवाच्या वचनाचा सन्मान केल्याने माझा प्रश्न सुटतो. आमेन. मग एखादा रेमा मिळाला ना, तो जम्प करायचा. पण बाजूच्या व्यक्तीला जरा सांभाळा, नाही तर काय. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. असंच बसू नका म्हणा, असंच बसू नका. आणि ते लोक तिकडेच बसलेले असतात, ते जात नाही तिकडं. आता तिकडं आम्हाला जाण्याचं म्हणजे जास्त तुम्हाला मिळालं, अरे माझ्या प्रार्थनेचं उत्तर मिळालं, तिथं जम्प मारायचे. आय रिसीव्ह इट इन जीसस नेम. आमेन. हालेलुया. हा, पुढं. प्रभू परमेश्वर हा, या अस्तींना म्हणतो, या अस्तींना म्हणतो. मी काय म्हणत नाही, पण देवाने माझ्या मुखात जे दिलंय ते मी बोलतो. हालेलुया. देवाने जे माझ्या मुखात रेंगळत ठेवलेलं जे वचन आहे ते मी बोलतो. तुमच्या जिभेत सामर्थ्य आहे. हालेलुया. जिभेच्या हाती मृत्यू आणि काय आहे? जीवन आहे. तुम्हाला कळत नाही का? हालेलुया. प्रेज द लॉर्ड. नाकारार्थी आता जीभ वापरणं सोडून टाका. होकारार्थी जीभ म्हणा. नाही माझं चांगलं होणार आहे, माझ्या लेकरांचं चांगलं होणार आहे, दे गोईंग द हाय एज्युकेशन, ते मिनिस्ट्री करतील, ते सेवा करतील. बोलायचा मग ते चुकीचं वागतंय, काय वागतं मला घेणं नाही. मी विश्वास ठेवलाय माझे लेकरं आज नाही उद्या नाही बदलले 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 रा बा 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 बा. रात्री 4 वाजता मी सगळ्यांच्या घरी म्हणजे सगळ्यांकडे प्रार्थनेसाठी गेलो आणि त्यांच्यावर, सॅमीवर, आमोसवर प्रार्थना केली. मला म्हटलं जा आता घोषणा कर. आणि काय घोषणा केली ते नाही सांगणार बरं का. घोषणा केली.
सीवनाच्या घरात म्हणजे बेडरूम मध्ये गेलो, बोलत घोषणा केली. हालेलुया. तुम्ही काय करताय? प्रार्थना केली. तुमचे लेकरं जरी काही काम करत असतात, मागा जाऊन जे तुम्हाला प्राप्त झाले ते बोलायचे. आम्ही हे करत नाही. हालेलुया. त्यांना वागू दे तसं वागवतो. म्हणून आज ते व्यसनात, ते बंधनात पडलेले. हालेलुया. अगोदर आम्ही व्यसनातून बाहेर पडूया आणि मग आपले लेकरं बघा येशूच्या नावात तयार झाल्याशिवाय राहणार नाही. आमेन. एकही छिद्र सैतानाला देऊ नका. कुठलंही व्यसन, व्यसनाच्या बाबतीत काय बोलतो मला माहित नाही, पण बोलतोय. कुठलंही व्यसन तुमच्या घरामध्ये, एक छोटंसं व्यसन तुमच्या घराचा उद्ध्वस्त करून टाकल. प्रियानो, पास्टर एवढं चांगलं चाललंय, असं काय माहित नाही. व्यसन मग तुमचे शब्द कार्य होणार नाही. बी केअरफुल. हालेलुया. देव शब्द कोणाचे कार्य होतात? ते जे विदाऊट व्यसन आहे, ते विदाऊट लस्ट मध्ये जीवन जगतात, विदाऊट वासने जीवन जगतात, त्यांचे शब्द कार्य होणार आहे. हालेलुया. जे परपुरुषाकडे जात नाही त्यांचे शब्द कार्य होणार. जे पर स्त्रीकडे जात नाही त्यांचे शब्द कार्य करणार आहे. हालेलुया. आम्ही तसे नाही आहेत हा विश्वास मी ठेवतोय. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. कारण मंडळी आता शुद्धतेत चाललेली आहे, निर्दोष, निष्कलंक, डागविरहित येशूच्या नावाने. मला माझं शरीर पवित्र आत्म्याचं मंदिर आहे. त्यामध्ये कुठलं व्यसन राहू शकत नाही, कुठली वासना राहू शकत नाही. हालेलुया. जिथं देव आहे तिथं वासना राहणार नाही, जिथं देव आहे तिथं व्यसन राहणार नाही. हालेलुया. हे ओके आहे का? प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आमचे डोळे शुद्ध करा, डोळे शुद्ध करा. कुठल्याही पुरुषाकडं, स्त्रीकडं काम वासनेने बघू नका. काम वासना, नरक वासना इन द यार्ड उंडोडिल्ला. बोलो, काम वासना इट्स नरक वासना. हालेलुया. बघताना परपुरुषाकडं शुद्ध नजरेने, वडिलांच्या ठिकाणी, अजून भावाच्या ठिकाणी बघा. मग पुरुषाने एक बहिणीच्या रूपात, मातेच्या रूपात त्याच्याकडे बघा. हालेलुया. थोडा गाडीचा स्पीड मी कमी केला, कारण देवाने सांगितले ही चेतावणी त्यांना दे. माझे डोळे शुद्ध 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 शुद्ध. कुठला ड्रॉप टाकल्याने नाही होणार, वचन टाकल्याने. हालेलुया. प्रेज गॉड. जर मी तुमच्या खांद्यावर हात ठेवून बोलतोय तर हा तुमच्या वडिलांचा हात आहे. तुमच्या डोक्यावर कधी कधी मी तुम्हाला आलिंगन घालतो, एक बाप म्हणून घालत आहे. चुकीचे विचार टेंबा टेंबा करू नका. जर तुम्ही नीतिमानाची पेरणी केली तर नीतिमानाची कापणी करणार आहे. हालेलुया. प्रेज गॉड. हालेलुया. जोपर्यंत तरुण मुलींनो, जोपर्यंत देव तुम्हाला स्वर्गातून देत नाही तोपर्यंत तुम्ही घेऊ शकत नाही. आणि मग जबरदस्तीने घेतला तर तुमचा टेंबा वाजला समजायचा. अरे अरे तू हालेलुया बनून काय फायदा नाही, तुझं झालंय. यांनी का नाही हालेलुया बोलले तुम्ही तरुण लोकांनी? म्हणा हालेलुया. कोणाची लग्न झाले नाहीत? तुमच्या कुठं आवाज आहे? कसं बोला? काय आहे का चक्कर बाहेर?
पण मी काय बोललो आता? ज्यांचे लग्न झाले नाही म्हणा, माझं लग्न झालेलं नाहीये. एवढं काय तुम्ही काय लग्नात नाव घेता का काय? म्हणा माझं लग्न झालं नाहीये. माझं लग्न स्वर्गातून होणार आहे. सद्गुणी मुलगा सद्गुणी मुलगी मला देवापासून प्राप्त होणार आहे. अशी प्राप्त होणार नाही, तसा प्राप्त होणार नाही, असा प्राप्त होणार आहे. आय एम आउट. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. चला एक चमत्कार बघूया. यहोशुआ 6 अध्याय आणि पहिले काही वचन 1 ते 5 वचन नीट लक्षपूर्वक वाचा. आता त्या ठिकाणी काय दिलेलं आहे? यहोशुआ 1 ते 5 वचन ऐका. वचनाकडे लक्ष द्या. इस्रायल लोकांच्या भीतीमुळे हा. यरीहोच्या वेशी मजबूत लावून घेण्यात आल्या होत्या. पुढं कोणी बाहेर गेला नाही हा. की आत आला नाही. ओके, त्यांनी लॉक करून ठेवलं. पुढं हा. परमेश्वर यहोशुआला म्हणाला, परमेश्वर यहोशुआला म्हणतो, पहा यरीहो हा. त्याचा राजा ओके व त्याचे पराक्रमी वीर हा. मी तुझ्या हाती दिले आहेत. हा. बरं. तुम्ही सगळे योद्धे तुम्ही सर्व योद्धे या नगरासभोवती हा एक प्रदक्षिणा घाला. एक प्रदक्षिणा घाला. असे 6 दिवस करा. हा. 7 याजकांनी 7 याजकांनी 7 रणशिंगे घेऊन. आता रणशिंग्याचा अर्थ काय हो? तो वाचून दाखव मला. रणशिंग आहे का? ट्रम्पेट. आणि तुम्हाला घोषणा करायची. हाँ, नहीं तो कोई भी आके वार करेगा. अभी स्टडी बैठो. हाँ, प्रेज द लॉर्ड. हाँ, रणशिंगे थांब. फक्त याचाच आवाज नाही आला पाहिजे. हालेलुया. याचा आवाज नाही आला. विजय आमचा आहे. देवाने आम्हाला विजय दिला, विजय दिला, विजय दिला. देवाने आम्हाला विजय दिला, विजय दिला. देवाने आमचा विजय, देव आमचा विजय, येशू आमचा विजय. 2026 डिसेंबर आमचा विजय येशूच्या नावामध्ये. रीरा पा 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 शाखा ला 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 ला. In the name of Jesus, Jesus. 2026 घोषणाचा दर्शन. आमेन. तुमच्या बाजूच्या व्यक्तीला मी विजयी आहे. कितना सानिध्य है ना. बहन मनीषा को उस पुस्तक का स्पर्श हो रहा है. अभी ये जो फूक है उसके अंदर अभी बहुत सा सामर्थ्य भरा है. हालेलुया. आमेन. वाच. 7 याजकांनी हा 7 रणशिंगे घेऊन हा कोशा पुढे चालावे. हा 7व्या दिवशी हा तुम्ही हा नगराला 7 प्रदक्षिणा घालाव्यात. हा आणि याजकांनी रणशिंगे फुंकावीत. रणशिंगे फुंकली जात असताना त्यांचा दीर्घनाद कानी पडताच. दीर्घनाद कानी पडता. आवाज 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 आवाज. सर्व लोकांनी मोठा जयघोष. मोठा जयघोष. येशू नावामध्ये विजय विजय. हे चर्च देवाच्या लोकांनी भरलंय. हे चर्च
मनी ना रो रही ना मासे. हालेलुया. कल वचन आहे आता, तो थकलेल्यांना जोर देतो. आज कसा जोर आहे? आमेन. किती जण आशीर्वाद झाले प्रिय. हालेलुया. ऍक्टिव्ह व्हा, ऍक्टिव्ह मोड पण या. लूजर, आय डोंट वॉन्ट लूजर. हालेलुया. प्रेज गॉड. हालेलुया. 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 मी या मंदिराचं वैभव, या मंदिराचं शेवटलं वैभव पहिल्यापेक्षा श्रेष्ठ होईल. या स्थळाला मी शांती देईल असं सेनाधीश परमेश्वर म्हणतो. आणि 2026 ते घडून येत आहे चारी दिशेने. येशूच्या नावामध्ये येशूचे निवडलेले लोक नासरतकर येशूच्या नावात ये. नासरतकर येशूच्या नावात ये. संदेश द्या. In the name of Jesus. प्रार्थनेच्या वेळेस मंदिरात जात असताना जन्मापासून पांगळा व्यक्ती तिथं बसला होता आणि त्याने अपेक्षेने भीक मागितल्याने म्हटला की मला काहीतरी दे. पेत्र म्हटला माझ्याकडे सोनं रुपये काही नाहीये, पण माझ्या मुखामध्ये एक घोषणा आहे आणि त्या घोषणाचं नाव प्रभू येशू आहे. नासरतकर येशूच्या नावात चालू लाग, चालू लाग, चालू लाग, चालू लाग, चालू लाग, चालू लाग. तुमचे न झालेले काम, तुमचे अडकलेले काम नासरतकर येशूच्या नावाने हो. आशीर्वादाची नदी तुमच्या जीवनामध्ये, तुमच्या कुटुंबामध्ये रिलीज हो येशूच्या नावाने. हे चर्च विधवा आणि गरजवंताची, पास्टर लोकांची सेवा करणारे हो. माझी इच्छा आहे तुम्ही असंच थांबा. पहिले राजे असं सांगितलं आहे 17वा अध्याय 14 वचन की एक विधवा होती, तिच्याकडे खायला काही नव्हतं. हालेलुया. रामा मामा मामा. आज देव तुमच्या अन्नपानाची काळजी घेणार आहे. रोजचं अन्न थांबणार आहे. या 2026 पासून तुझे कोठारे समृद्धीने भरले जातील. तुझी तेलाची कुपी आटणार नाही. तुझं पिठाचं मडकं संपणार नाही. तुझा बँक बॅलन्स कमी नाही तर तो बँक बॅलन्स स्टेबल असेल. इन द नेम ऑफ जीसस. गेल्या म्हणतो की माझ्यासाठी जाऊन भाकर घेऊन ये. ती म्हटली देवाची शपथ घालते, देवाच्या माणसा माझ्याकडे खायला काही नाहीये, फक्त मुठभर पीठ आहे आणि त्याला खुपीत थोडस तेल आहे, ते मी खाणार आणि मग मरणार. तो इस्रायलाचा म्हणजे एलिया म्हणतो की ऐक, जे तू बोलतो ते कर, पण माझ्यासाठी आधी भाकर घेऊन ये. हालेलुया. हा वाच. इस्रायलाचा देव परमेश्वर म्हणतो, आज एलिया च्या काळात म्हटलेलं आहे, पण बायबल सांगतं इब्री मला वाटतं 13:8 की येशू ख्रिस्त काल आणि आज युगानुग सारखा आहे. तो एलियाच्या वेळेस पण होता, तो 2025च्या अगोदर पण होता आणि तो आता 2025 मध्ये सेम गॉड हिअर इन द नेम ऑफ जीसस. बोल हालेलुया. हे सगळे शब्द कार्य करतात तुमच्या जीवनामध्ये. The word of God working for you. ज्या कार्यासाठी मी तो वचन पडवतो, कार्य पूर्ण केल्या वाचून विफुल होऊन त्याकडे परत जात नाही. आणि आजचं वचन विफुल होऊन त्याकडे 100% काम करणार आहे. In the name of Jesus. Oh Rama Mama Mama Mama. Say ha yes.
परमेश्वर परमेश्वर पृथ्वीवर पर्जन्यवृष्टी करील पृथ्वीवर जोपर्यंत पर्जन्यवृष्टी करत नाही त्या दिवसापर्यंत त्या दिवसापर्यंत ऐकून घ्या बहिणींनो, भावांनो, लेकरांनो, सर्व ऐकून घ्या. इन द नेम ऑफ जीसस. तुझे पिठाचे मडके रिकामे होणार नाही. तुमच्या पिठाचं मडकं रिकामं होणार नाही. मंडळी म्हणा होय आमेन. रिस्पॉन्ड द वर्ड ऑफ गॉड. हा आणि आणि तेलाची कुपी आटणार नाही. यस होय आमेन. हा आशीर्वाद तुम्हाला मिळत आहे. हालेलुया. Praise the Lord. I speak the word of God. येशूच्या नावाने तुमचा पगार वाढो ना वाढो, तुमचा बिझनेस वाढो ना वाढो, पण तुमची फायनान्शियल कंडिशन येशूच्या नावात इन्क्रीज 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 इन द नेम ऑफ जीसस. तुम्ही अलौकिक चमत्कार बघणार, डोळ्यांनी पाहिले नाही, कानाने ऐकलं नाही, मनुष्याच्या मनात आले नाही. आणि हे दिवस 2026 जर तुम्ही अशीच घोषणा करत राहाल, प्रार्थना संपली घोषणा करा, प्रार्थना संपली घोषणा करा. हालेलुया. किती जण आशीर्वादित होत आहे. प्रेषित 3:6 आणि ह्या गोष्टी घडणार आहे आपल्या चर्चमध्ये. प्रेषित 3:6 रा पा 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 स्पीकिंग मग टंग्स. पेत्र- हा मग पेत्र म्हणाला, पेत्र म्हणाला, माझ्याजवळ सोने रुपये काही नाही, हा पण हा जे आहे ते तुला देतो. येशूच्या नावामध्ये नासुरे येशू ख्रिस्ताच्या नावाने चालू लाग. नासरत कर येशूच्या नामची परिस्थिती बदल. नासरत येशूच्या नामची परिस्थिती बदल. In the name of Jesus. 9:40. हालेलुया. टाइम सांगत नाही. 9:40. मग पेत्राने हा त्या सर्वांना बाहेर काढले यस. आणि आधी 3 वेळेस पेत्रांनी प्रार्थना केली, आता प्रार्थना संपली बर का. त्याच्या अगोदर काय वचन वाच, लोकांना कळू दे. हालेलुया. तेव्हा पेत्र त्यांच्या बरोबर गेला. हा तो तेथे पोहोचताच हा त्यांनी त्याच्या माडीवरच्या खोलीत त्याने त्याला हा त्याच्या माडीवरच्या खोलीत नेले. तिच्या का त्याच्या? त्यांनी त्याला माडीवरच्या खोलीत नेले. हा त्याच्या जवळ हा सर्व विधवा रडत उभ्या राहिल्या. मला रडत उभ्या राहिला. ऐका. हा आणि दुर्कस त्याच्या बरोबर होती. पुढं तेव्हा हा ती जे अंगरखे व जी वस्त्रे करत असे हा ती त्यांनी त्याला दाखवली. ती त्यांनी त्याला दाखवली. पुढे ऐका, इथं ते लक्ष देऊ नका. ऐका, वर्ड ऑफ गॉड कडे लक्ष द्या. हा पण पेत्राने हा त्या सर्वांना बाहेर काढले. चला रडणारे बाहेर वा. हा पुढं आणि गुडघे टेकून प्रार्थना केली. हा पुढं मग कुडीकडे वळून म्हटले, कुडीकडे वळला, म्हटलं आता माझी प्रार्थना संपली. तबिते उठ. तेव्हा तिने डोळे उघडले. घोषणा केली, प्रार्थना संपली. घोषणा उठ उठ उठ. आम्ही गुडघ्यावर प्रार्थना करणार आणि घोषणा करणार. तबिते उठ. What a word! योहान 11:41-43. शा बा 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 बा. रीना मामा मामा मामा. यावरून मृताला ठेवले होते. हा तेथून हा त्यांनी धोंड काढली. हा तेव्हा हा येशूने दृष्टीवर करून म्हटले, प्रार्थना केली येशूने. हे बापा तू माझे ऐकलेस. प्रेयर इज हिज प्रेइंग. तू माझं ऐकलं म्हणून मी तुझे आभार मानतो. मी तुझे आभार मानतो. मला माहित आहे की तू सर्वदा माझे ऐकतोस. तो सर्वदा माझा
तो ऐकतो. पुढं येशूचं तरी रक्त. हा, जो लोक समुदाय जो लोक समुदाय रडत आहे, सभोवती उभा आहे हा त्याच्याकरता मी बोललो हा यासाठी की हा, तू मला पाठवले आहेस येशूचं रक्त. असा त्यांनी विश्वास धरावा येस, असे बोलून असे बोलला. प्रार्थना संपवली. त्याने मोठ्याने हाक मारून म्हटले, मोठ्याने 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 लाजरा बाहेर ये. What a word. या वाचनात तुम्हाला आरोग्य मिळालंय. रिलीफ. त्याचं वचन अग्नी खडकाला फोडून तुकडं तुकडं करायचं. लाजरा बाहेर ये. आणि तुम्ही 2025च्या कष्टातून, त्रासातून, समस्येतून, चिंतेतून, रडण्यातून बाहेर आले आणि घोषणा करा. बायबल ठेवा हातात खाली ठेवा आणि हात उंच करा. अशक्त होऊ ना सशक्त व्हा. लूज पडू नका. स्वतःला उत्तेजन द्या. घोषणा करा. स्पीक आउट, स्पीक आउट. शाबा बाबा 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 बाबा. Yes, 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 yes. तुमचे काम झाले असा विश्वास ठेवा. बोला माझं काम झालं आहे. ओ रामा मास. अभी खो जाओ. कुछ देर के लिए परमेश्वर में खो जाओ. माझं स्वतःला डिस्टर्ब करू नका. डोंट डिस्टर्ब. खो जाओ परमेश्वर की उपस्थिति में. हालेलुया. ग्लोरी 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 ग्लोरी. यहाँ मत ढाको. अपने आंखों को बंद कर कर परमेश्वर की ओर दृष्टि करो. सिकाबा रे नामा सेरे रे महा ओरिया तारियाना ओरी नामा सेरी नाहाला ओरा कातारे नामा. स्पीक 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 स्पीक. तुम्हाला घोषणा करायची आहे. प्रार्थना थांबली गेलेली आहे. येशूने प्रार्थना केली आणि घोषणा केली. जे येशूने केले ते करायचं. हो धन्यवाद 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 धन्यवाद.